परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण. सांगा, वाक्याची सुरुवात कशाने केली? पुढे विल किंवा शाल लिहिला. परफेक्ट मध्ये क्रियापदाला काय, क्रियापदाचं कितवं रूप येतं? घेतलं. क्रियापदाचं तिसरं रूप आलं रे आले की आपण काय वापरतो? हॅव, हॅज आणि हॅड. तसं फ्युचर टेन्स मध्ये फक्त येतं हॅव. काय येतं? हॅव. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस काय आला तुमचा? ऑब्जेक्ट. समजलं? घ्यायचं. विल केव्हा केव्हा येतो? असल्यावर. आणि शाल केव्हा येतो? असल्यावर. समजलं? घ्यायचं. सांगा एखादा नाऊन. यू घेतला. शाल लिहिला. लिहिला. हा गॉट. हो काय? रिंग. गॉट म्हणजे काय रे? ए बकरी. गोट म्हणजे बकरी. गॉट म्हणजे मिळणे, घेणे नाही, मिळणे. कळलं का? गेटचा थर्ड फॉर्म गॉट. बोला पुढचं. सेकंड वन. अंकिता. घेतली अंकिता. पुढे काय? मागचे झोपलेत का? विल. हॅव. क्रियापदाचं तिसरं रूप. पहिलं सांगा, तिसरं मी घेते. डूचं थर्ड फॉर्म आलं डन. डन अ वर्क. डन म्हणजे पूर्ण केले या अर्थाने. बोला तिसरं. शी. विल मोठ्याने बोलायचे मागचे, मला तुमचा आवाज काहीच येत नाही. हॅव घेतला. गॉन. GONE गॉन. शी विल हॅव गॉन अ विलेज. पार्क. आता मी विलेज घेतली. काही लिहा, पार्क लिहा, विलेज घ्या. छान निरंजन. पुढचं बोला. ही लिहिलं. विल लिहिलं. घेतलं. मॉडिफाय. कळलं? मॉडिफाईड. काय? अ कार किंवा अ प्रोजेक्ट. फिफ्थ वन. आय घेतला. आय आलाय म्हणल्यावर काय येणार? विल पण लिहा किंवा शाल पण लिहा. आय विल. पुढे हॅव. पुढे आता मी थांबते. हा बोला. आज अरे इकडून एकच कळू तरी द्या. डिसाइड. ओके. आय विल हॅव डिसाइडेड टू गो मार्केट विथ माय फ्रेंड किंवा विथ माय मदर. कळलं? झालं. या वाक्य असं पद्धतीने खूप मोठं होऊ शकत होतं, पण आपण छोटं केलं. गो टू मार्केट. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? कोणता काळ पाहिला आपण आता? परफेक्ट फ्युचर टेन्स. वाक्याची रचना काय आहे परफेक्ट फ्युचर मध्ये? सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. परत बोला. ती दोघं म्हणत नाही. विल केव्हा वापरायचा? असेल तर पुढे. असेल तर हे आता असं गुणगुणतं का रे? कानात क्लास सुटल्या का नाही? अजून नाही गुणगुणत. इथं दरवाजाच्या बाहेर जाऊ द्या ना. कोणता टेन्स कधी झाला? तुम्ही घेतला का नक्की? असं नाही ना होत.
मी लक्षात आहे ना सगळ्यांच्या, हे पण आहे ना, थोडंफार समर्थ, थोडंफारच अपेक्षा आहे तुझ्याकडून. हां, मी अजून पण सांगते, काही काही मुलं आशा नाही मला, आणि मला इथं बसलेलं कोणत्याच मुलाला असं म्हणायचं मी 100पैकी 100 मार्क पाडा, अजिबात नाही. का आपली जी आहे ना त्याच्यापेक्षा 1-2 पायऱ्यावर चढा. हळूहळू आपोआप तुम्ही 100ला, एकदमच नाही 60चा विद्यार्थी कशाला 100ला जात तायडे, असं आळस दिल्या. नाही दिलं मी ना, आळस दिलं मी चॉक फेकून तोंडात मान. लक्षात ठेवा, माझा आहे ना नेम चांगला आहे, तुम्हाला माहिती आहे. मग ते तोंडाला जाऊ नाही तर नाकाव जाऊ, डोळे मला नाही घेणं देणं. ठीक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम नक्की घ्या. पुढचा काळ कोणता गाढवांनो? परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. हे डोळ्यात जातं बरं का, असं घेतलं. बोला काय बोलायचं आहे आता? सब्जेक्ट. काय बोलणार होते रे मी आता? वाक्याची सुरुवात कशाने करायची? तर कशाने करायची? सब्जेक्टने. सब्जेक्टने केली, पुढे टू बीची रूपं कोणती वापरायची? विल किंवा शाल. कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला काय लागतो? ING लागला. परफेक्ट मध्ये टू बीचं रूप कोणतं येते? फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये परफेक्ट कोणतं टू बीचं रूप येतं? काय येतं? हॅव येतं. क्रियापदाला काय लागला तुमचा? ING. कशामुळं? कंटिन्युअसमुळं. म्हणजे जो तुमचा शब्द किंवा जो तुमचा पूल, जो तुमचा कनेक्टिंग वर्ब आहे तो काय आहे? बीन. समजलं? म्हणजेच वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? परत एकदा बोला. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. इथं कसा असा सूर लागतो. आता हे बंद केलं होईल का सांगता? घेणार आहे मी तसं. बोला, सांगा एखादा. काय सांगा? सब्जेक्ट सांगा. गुड गुड, छान छान. बोला रे. यू घेतला, शाल घेतला, ज्याचा कानावर स्पष्ट आवाज आहे त्याचंच येतंय. हॅव बीन घेतलं, रीडिंग घेतलं, अ स्टोरी. पुढचं बोला, सेकंड वन. डे, शाल, हॅव बीन, मागे स्विमिंग. छान बोलली पण कानावर आधी स्विमिंग आलं. स्विमिंग इन द काय? रिव्हर. पूल लिहा, स्विमिंग पूल लिहा, रिव्हर लिहा, वेल लिहा. वेल म्हणजे तुम्ही उत्तरच देऊ नका रे, इकडचेच उत्तर दे. हा ठीक आहे, घेते बाई. शी विल घेतला, शाबास. हॅव बीन. 1 मिनिट, मगाशी श्रावणीने सांगितलं होतं काय? रायटिंग. रायटिंग अ लेटर. पुढे बोला. 4th वन. ही घेतलं, घेतला, हॅव बीन घेतला. फायटिंग. ओके. FIGSTING. फायटिंग विथ हिज शाबास. चला बाहेर आखाडाच लावणार आहे तुमच्या दोघांच्या. सकाळी भांडणं नाही झाली दोघा. अरे बसलीत पण कशी, एकीकडं आणि एकीकडं. फुल क्रॉस मध्ये ही टीम. अरे वा. चला पुढं 5वं. सोहम. छान. सोहम घेतला, घेतला. हा ऍक्टिंग. हॅव बीन नाही लिहिला. हॅव बीन ऍक्टिंग इन द
फिल्म म्हणतात. इन द फिल्म. कळलं? मग हेच कळलं पाहिजे. प्रिपोजिशन्स वापरायचं, कसं करायचं, कुठून आणायचं, खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर किती सोपं आहे. हे सगळंच सोपं आहे. आपण त्याला अवघड करतोय. सरळ जायचं साधं साधं तर तुम्ही असे वाकडे इकडून उड्या मार इकडून उड्या मार, गरज नाही आहे. सिमिलर मॅथ्स तर याच्यापेक्षा सोपं आहे. कोणाला काय प्रॉब्लेम? चला सांगा पहिलं. ठीक आहे. कंटिन्युअसमध्ये क्रियापदाला काय लागतो? कंटिन्युअसमध्ये क्रियापदाला काय लागतो? कंटिन्युअसमध्ये क्रियापदाची कोणती रूपं येतात सहाय्यकारी? ओन्ली कंटिन्युअस. प्रश्न बघा मी किती विचारलेत. कंटिन्युअसमध्ये क्रियापदाची सहाय्यकारी रूपं कोणती? बोला बोला. am, is, are, was, where, will, shall आणि will shallच्या पुढे be. हे असे प्रश्नांची उत्तर ज्याला देते ना, घेणार आहे मी उद्या ही क्विक रिव्हिजन. असे प्रश्न विचारणार आहे ना, असे पण विचारणार, असे वरतून खाली पण, खालून वर पण, सगळे विचारणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर उद्या मला मिळाले. काय करायचं आहे आज घरी जाऊन आणि मी कशी प्रश्न विचारू शकते तुम्हीच शोधायचं. मी रचना अशी साधी साधी सोपी विचारणार नाही. काही कुठून कसा पण प्रश्न विचारणार, मला उत्तर पाहिजे. कळलं? कोणाला काय प्रॉब्लेम? नक्की. आत्ता इथे आपला टेन्स संपला.